नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत करतो तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. एकंदरीत आपण जर पाहिलं तर 12,000 रुपयाचं जे अर्थसहाय्य आहे त्या दोन्ही योजनेचं अर्थसहाय्य म्हणजे PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनेचं अर्थसहाय्य एकदाच मिळणार आहे का? म्हणजे एकंदरीत 12,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे एकदाच जमा होणार का? जाणून घेऊ. संपूर्ण बातमी आपण पाहायला सुरुवात केलेली आहे. योजनाकार लोकप्रिय यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. संपूर्ण जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र सरकार अनेक प्रयत्न करत आहेत. PM किसान योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपये देत असतं आणि राज्य सरकार या जनतेला जो आहे तो 6,000 रुपये देत असतो. राज्य सरकारचा देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता येत असतो. एकंदरीत आपण जर पाहिलं तर 12,000 रुपये हे एकदा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होतात, पण कोणत्या शेतकरी बांधवांना भेटतात हे आपण जाणून घेऊ. एकंदरीत आपण जर पाहिलं तर मुख्यतः PM किसान योजना नमो शेतकरी योजनेसारखीच आहे, पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. आणि PM किसान योजना जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि बाहेर जे राज्य आहे त्यांच्यासुद्धा PM किसान योजना राबवली जाते. आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर या PM किसान योजनेच्या माध्यमातून म्हणजेच केंद्र सरकार आणि राज्य सरकार असे मिळून ह्या दोन योजना राबवतात. आणि एकंदरीत आतापर्यंत PM किसान योजनेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर 40,000 रुपयाचं अर्थसहाय्य देण्यात आलेलं आहे. आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्त्याचं काय आहे तर आपण जर पाहिलं तर 12,000 रुपयाचं अर्थसहाय्य आतापर्यंत देण्यात आलेलं आहे. आणि एकंदरीत अशा पद्धतीने आता देण्यात आलेला आहे. म्हणजे काय तर 6वा हप्ता देण्यात आलेला आहे. 6व्या हप्त्यापर्यंत देण्यात आलेला आहे आणि 20वा हप्ता हा नमो शेतकरी आणि PM किसान योजनेच्या माध्यमातून असे हप्ते देण्यात आलेले आहेत. 6वा हप्ता हा नमोचा आणि PMचा 20वा हप्ता. एकंदरीत अशा पद्धतीने हप्ते देण्यात आलेले आहेत. ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही एकही हप्ता भेटला नव्हता त्यांना एकदाच 12,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांना आतापर्यंत सर्व हप्ता आले त्याला फक्त 2,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीने हप्त्याचं वितरण होणार आहे.